धनश्रीज रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत हे क्रंची, टेस्टी आणि खूप छान असे लागणारे सँडविच. तेही घरी आणि खूप सोप्या पद्धतीने. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वप्रथम आहे ना, मी एवढ्या भाज्या कापून घेतलेल्या आहे. त्यात मी कांदा, मिरची, गाजर, ढोबळी मिरची आणि टोमॅटो असं सर्व बारीक बारीक चिरून घेतलेले आहे. आता एक वाटी घ्यायची आहे. त्यात आहे ना सर्व काढून घेऊया आपण. मी कांदे 2 चिरलेले, गाजर एकदम थोडंसं चिरलेले आणि एक ढोबळी चिरलेली आणि एक टोमॅटो चिरलेला आहे. मिरची आणि सर्व भाज्या तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार घेऊ शकता. मी इथे एकच मोठी मिरची बघून घेतलेली आहे. आता ह्या सर्व भाज्या मी मिक्स करून घेतलेल्या आहेत, म्हणजेच काढून घेतलेल्या आहेत. आता आपण ह्या छानपैकी ना मिक्स करून घेऊया. आणि ह्यात ना दही टाकते मी, आतपाव अशी दही टाकते मी. तुमच्याकडे जर मेयोनीज असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता, ऑप्शनेबल आहे. माझ्याकडे मेयोनीज नव्हतं म्हणून मी दहीचा उपयोग केलेला आहे. हे सँडविच ना चवीला इतके छान लागतात, तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. आता यात ना आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि मिक्स करून आहे ना यात मीठ चवीनुसार टाकलेले आहे मी. आणि यात ना आपण आता चिली फ्लेक्स टाकून घेऊया. चिली फ्लेक्स मी आहे ना एकच चमचा घेतलेला आहे किंवा अर्धा घ्यायचा आहे. आणि ऑरिगॅनो सुद्धा एकच चमचा घेतलाय मी. आता हे मिक्स करून घेऊया छानपैकी. माझ्या बऱ्याचशा रेसिपींचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, तुम्ही एकदा जाऊन नक्की चेक करा. आणि व्हिडिओ माझे आवडत असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला शेअर पण नक्कीच करा. आता मी एका तव्यात आहे ना एक पळी तेल गरम करून घेतले. त्यात जिरी टाकलेली आहे मी आणि मोहरीसुद्धा टाकली आहे. ती छान तडतडून दिली की कढीपत्ता टाकून अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं. आणि हा तडका आहे ना याच्यावर टाकून घ्यायचा. ह्या तडक्याने आहे ना या सँडविचला इतका छान फ्लेवर येतो की सांगूच नका. आता हे आहे ना मिक्स करून घेऊया आपण. हे सँडविच तुम्ही आहे ना डायटिंग साठी सुद्धा खाऊ शकता, कारण हे हेल्दी सुद्धा आहेत, विदाऊट मेयोनीज आहेत. तुम्ही तेलाच्या ऐवजी तुपाचा यूज सुद्धा करू शकता यात. आता तव्यात आहे ना मी ब्रेड टोस्ट करून घेते. एका साईडने छान गरम होऊन द्यायचे. आता पलटून घेतलंय ना मी, त्याच साईडवर आहे ना हे जे आपण मिश्रण बनवलेलं आहे ते टाकून घ्यायचे आणि त्यावर आहे ना दुसरा ब्रेड ठेवायचा आणि अशा प्रकारे पलटी मारायचे. बारीक गॅसवर छान क्रिस्पी होऊस्तोवर भाजायचे, जेणेकरून टेस्ट खूप छान लागते. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअरही नक्कीच करा. तुम्ही माझे व्हिडिओ कोणते पण बघताल, प्रत्येक व्हिडिओमध्ये माझा काहीच जास्त टाइमपास नाही दाखवत मी, फक्त रेसिपी दाखवते, ती पण एकदम फास्ट. काही जास्त वेळ तुमचा घेत नाही मी, कारण मला पण माहिती आहे सर्वांच्या मागे खूप कामं असतात, जास्त टाईम भेटत नाही. त्यात जर व्हिडिओमध्ये सारखे सारखे दुसरेच काही दाखवत बसले तर आपल्याला टाईम खूप जातो त्यात. त्यामुळे माझे सगळे व्हिडिओ क्विक असतात आणि फक्त रेसिपीजचेच असतात. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हे टोस्ट एकदा नक्कीच घरी ट्राय करा. धन्यवाद.